दिवसांपूर्वी मी उर्मिला ही कादंबरी वाचली आणि या कादंबरीमधून मला बऱ्याच अशा गोष्टी आत्मसात झाल्या, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातीलच एक म्हणजे संयम. संयम हा माणसाच्या आयुष्यामध्ये इतका महत्वाचा असतो की संयमाला दुसरा पर्यायही नसतो. स्पर्धा जिंकण्यासाठी बल, विद्या हे महत्वाचं असतं, मात्र जीवनासाठी आवश्यक असते ती म्हणजे शालीनता आणि संयम. हा संयम आणि शालीनता ही उर्मिलेच्या अंगामध्ये होती. त्यामुळे काय झालं तर भगवान श्रीराम, सीतामाता आणि त्याचबरोबर लक्ष्मणांनी जो काही वनवास भोगला आणि जे काही त्यांना वनवासामध्ये जावं लागलं त्यामध्ये उर्मिलेची काहीही चूक नव्हती. त्या ठिकाणी जर सामान्य व्यक्ती असता तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला राग आला असता आणि सगळं सोडून तो व्यक्ती त्या ठिकाणाहून निघून गेला असता. मात्र उर्मिलेच्या मनामध्ये, उर्मिलेमध्ये जी काही शांतता आणि संयम होता ते खरंच आपल्याला शिकण्यासारखं आहे. ज्यावेळेस उर्मिलेला प्रत्येक दिवशी काही प्रश्न पडायचे त्यावेळेस वेदना, दुःख, बऱ्याच गोष्टींमधून तिला जावं लागत होतं, मात्र तरीही त्या ठिकाणी ती संयमाने उभी राहिली. प्रत्येक वेळी तिने लक्षात ठेवलं की भगवंत ज्यावेळेस प्रत्येक वाटेवरती आपल्याकडून काहीतरी घेत असतो, दुसरीकडे त्याच ठिकाणी तो आपल्याला काहीतरी देतही असतो. त्यामुळे उर्मिलेनेही त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सावरलं. आणि या कादंबरीमधून महत्वाची जी गोष्ट मला शिकायला मिळाली ती म्हणजे या कादंबरीमध्ये खूप सुंदर प्रेरणादायी वाक्य आणि चित्तवेधक अशा घटना आहेत ज्या मनाला भावून जातात. त्यातीलच एक म्हणजे माणसाला आयुष्याची खटपट संपणार म्हणून मृत्यूचं भय नसावं असं या कादंबरीमध्ये वर्णन केलंय. की त्यामध्ये लिहिलंय की जर मृत्यूचं आपल्याला त्या ठिकाणी भय नसावं, मृत्यू पलीकडे असणाऱ्या विस्तीर्ण शांततेला उपभोगण्यासाठी आपल्यासोबत कुणीच जरी नसेल तरी आपण आपल्या भगवंताला आपल्या सोबत ठेवावं. मात्र या चिंतेने आपण आपलं मन जर ग्रासवून ठेवत असेल तर त्या ठिकाणी आपलं नुकसान होईल. केवळ माणसाचाच नव्हे तर अवघ्या ब्रह्मांडाचा स्वभाव हा संयोगप्रिय आहे. सभोवती असणाऱ्या प्रत्येक वस्तूला आपल्याकडे आकर्षित करण्याचा स्वभाव मनुष्यात जसा आहे अगदी तसाच तो निसर्गात सुद्धा आहे. मृत्यू नावाच्या गूढ आणि शाश्वत घटनेनंतर आपल्याला हा स्थायी स्वभाव जोपासता येणार नाही हे लक्षात असावं. असा समज करून आपण जर मृत्यूला टाळण्याचा भाबडा प्रयत्न जर करत असलो तर ते नक्कीच चुकीचे, कारण प्रत्येकाला मृत्यू हा येणारच आहे. जर मृत्यूनंतरही आपल्याला अमर व्हायचं असेल तर ते फक्त आणि फक्त एका गोष्टीमुळे होईल, ते म्हणजे तुकोबाराय अगदी सुंदर पद्धतीने वर्णन करतात. ते कोणतं तर तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज म्हणतात की तुम्हाला जर या ठिकाणी जिवंत राहायचंय तर तुम्ही सुंदर पद्धतीची कीर्ती करा आणि त्यानंतर तुम्ही काय होताल, तुमची कीर्ती या ठिकाणी जागी राहील आणि तुम्ही अमर होऊन जाल. सांगायचं तात्पर्य या कादंबरीमधून आपल्याला एकच आहे की उर्मिलेकडून आपल्याला एकच शिकायला मिळतंय की मृत्यू हा येणार आहे. मात्र ज्या ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती येईल त्यावेळेस आपण त्या परिस्थितीला घाबरून पळून जाण्यापेक्षा समाधान आणि संयम आणि त्याचबरोबर शांततापूर्वक आपण ती परिस्थिती जर हाताळली तर नक्कीच आपला एक दिवस विजय होतो. रामकृष्ण हरी.